गावामध्ये हरिभक्त परायण रामचंद्र महाराज लोठांगणे यांच्या प्रेरणेने आणि संत गाडगे बाबा वाल्मिकी यांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या अशा आपल्या या कुठले गावामध्ये अखिल मानवजातीच्या उदाचे साधन सिद्ध असलेला पवित्र ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 48 म्हणजे चतुर्थ तपपूर्ती सोहळा आणि या 48व्या वर्षातील 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्पपुण्याची सेवा मसाला पामरास भगवंताच्या कृपेने सद्गुरूंच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे येथील कार्यकर्ते असं म्हणणार नाही कारण गाव मगाशीच विषय नाही का सुप्रियाताई मोरे कुठरे असं जरी मोरेवाडी असलं तरी कुठऱ्याची मोरेवाडी आणि त्याच्यामुळं स्नेहाने इथं आमचे तानाजी पवार बापू सगळ्यांच्या परिचित असणारे त्यांच्या स्नेहाने आणि याच्यामध्ये असणारे जेवढे पण सहभागी आहेत अशा सर्व कार्यकर्ते मंडळी या सर्वांच्या स्नेहामुळे खरं तर एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे 12 वर्षापूर्वी म्हणजे 36व्या वर्षी इथं कीर्तन केलं होतं आणि आता 48व्या वर्षी म्हणजे बरोबर एक तप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा कीर्तनाची सेवा आणि या निमित्ताने निवडलेला अभंग सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी वैराग्याचे मुकुटमणी जगतवंदनीय तुकोबाराया यांच्या गाथेतील अतिशय महत्त्वाचा असा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता घेतलेले विठ्ठल अभंग मोठा गोड आहे शिवाय खूप छान असं आयोजन नियोजन आहे सर्व काही नियोजनबद्धता असताना आज या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन सेवेकरता लाभलेले पखवाज बालक यांची गोड अशी साथ लाभली आणि त्यांच्या दर्शनाचा योग आज या सेवेच्या निमित्ताने आला मला खरं तर नाव गौरव कारण मला परिचय नाही म्हणून थोडं आणि पत्रिकेत नाव आहे ते काही इथं दिसत नाही म्हणून विचारलं तर गौरव महाराज त्यांच्या दर्शनाचा योगाला मी प्रथम त्यांच्या चरणात दर्शन घेते इकडे आमच्या जुळेवाडीचे बरोबर काय झालंय आता बऱ्याच वर्षानंतर म्हणजे आसपास शिवेवाडी वगैरे तिथे झालं पण तुमचा योग नाही त्याच्यामुळे थोडंसं क्षमा असावी तर त्यांच्याही दर्शनाचा योग या निमित्ताने आला सगळे चेहरे जरी परिचित असले तर नावानिशी त्याच्यामुळं पवारडीचे त्यांची थोडीशी साथ लाभली त्यांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने मी त्यांच्या चरणात दर्शन घेते या ठिकाणी गायनाचार्य म्हणून लाभलेले पवारवाडीचे तात्या महाराज मी खाली का बसले हे मला काहीच कळलं नाही जमत नाही पण अतिशय खूप दिवसानंतर ऐकायला भेटलं कारण बऱ्याचदा हार्मोनियमवरतीच असतात पण आज गायनासाठी होते तर त्यांच्या दर्शनाचा योग आणि त्याला मी त्यांच्याही चरणात दर्शन घेते इकडं आमचे शंकर महाराज शिवेवाडीकर त्यांच्याही चरणात दर्शन घेते त्यांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने आला शिवाय पूर्ण आपल्या वाल्मिकी दिंडीचे माझे अध्यक्ष असणारे आणि माझे नात्याने सासरे असणारे मग अशीच कधी म्हणतात सासरे उभा आहेत नाही का तर त्यांच्या आता खरं पाहायला गेलं तर इथं सगळेजण प्रत्येकाशी काही ना काही नातं आहेच कारण नातं म्हणजे सासरवाडी त्याच्यामुळं वेगळं काही नाही आणि त्यांच्याही दर्शनाचा योग या निमित्ताने आला त्यांच्याही चरणात दर्शन घेते इकडं मी काय म्हणू आता पुढे कर आता कसं आहे सगळे जरी परिचित असले तर नाव म्हणले प्रत्येका इकडे आपले मार्गदर्शक व्यासपीठात लाभले चंद्रकांत महाराज मस्कर आहेत ते त्यांच्याही दर्शनाचा योगाला त्यांच्या चरणात दर्शन घेते आणि पूर्ण आमच्या पाटण भागाचा वैभव असणारे सचिन महाराज त्यांची या ठिकाणी साथ लावली त्यांच्या दर्शनाचा योग आला त्यांच्याही चरणात दर्शन घेते इकडे आमचे मामा आहेत आणि शिवाय मी असं म्हणते आपल्या पूर्ण पंचक्रोशीतील भजनी मंडळ तर अशा सगळ्यांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने मी सगळ्यांच्या चरणात दर्शन घेते या ठिकाणी बरेचसेच समोरही असे माझ्यापेक्षा वयाने मानाने ज्ञानाने मोठी असणारी मंडळी आहेत अशा सगळ्यांच्या चरणात दर्शन घेते त्यांच्या दर्शनाचा योग या कीर्तनाच्या निमित्ताने आला ज्यांच्या स्नेहामुळे इथपर्यंत येणं घडलं ते बापू जे विड्या घेऊन या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याही चरणात दर्शन घेते त्यांच्या दर्शनाचा योग आला ज्यांची गोड ही साऊंड सिस्टीम आहे श्रावणी साऊंड सिस्टीम नाही का तर कुठे आपल्याच गावची त्यांच्याही दर्शनाचा योग आला त्यांच्या चरणात दर्शन घेते आणि ज्यांचं आपल्या भागात कुठेही सप्ते सुरू असले तरीसुद्धा शूटिंगची व्यवस्था आणि बऱ्यापैकी ते सगळीकडे व्हायरल करण्याचं कार्य असतं साबळेवाडीचे
हा क्रांती नाही नाव थोडं हे झालं त्याने बऱ्याच मला वाटतं हा दुसरा तिसरा योग आहे. शाहीर महाराज शावळे नाही त्यांचा नंबर माझ्याकडे आहे आणि बऱ्याचदा भागातले सगळे कीर्तनं माझ्याही व्हॉट्सअपला मला बघायला मिळतात. तर सगळ्यांचं सगळीकडे पोहोचवणारी पंचक्रोशीत आपल्या ते शाहीर सावळे महाराज क्रांती भक्तीचा माळा असं त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांनीही या ठिकाणी नाही का दर्शनाचा योग लाभला त्यांच्याही चरणात दर्शन घेते. आता तुम्ही म्हणाल की 12 वर्षानंतर आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या बद्दल बोलून चाललात की सगळी मंडळी आम्हाला आसपास सगळ्याच ठिकाणी भेटतात पण आम्ही इथं 12 वर्षानंतर ऐकायला बसलोय आमचं काही ऐकी नाही तर असं वाटायला नको. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या चरणात दर्शन घेते. तुमच्याही दर्शनाचा योग या निमित्ताने आला कारण तुमच्याशिवाय मला काहीही अर्थ नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या चरणात दर्शन घेते. अजून कुणी याच्यामध्ये जेवढे पण सहभागी मंडळी आहेत अशा सगळ्यांच्या चरणाचा आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे सोबदार त्यांच्याही दर्शनाचा योग आला त्यांच्याही चरणात दर्शन घेते. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचं झालंय नाही का तुमच्यासाठी मात्र एकच सूचना देईन की लागोनिया पाया मी तर तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम कीर्तन सुरू असताना कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा भगवंताचं नामस्मरण सुरू होईल तेव्हा तेव्हा न सांगता हाताने श्रोते मंडळी मोठ्याने हाताने आणि मुखानं गोडसं नाम या ठिकाणी भगवान परमात्म्याचं घ्यायचंय. विठ्ठल तुम्ही सगळे मम करून आलाय ना कारण खात्री करायला आम्हाला जरा वेळ झाला त्याच्यामुळे तुम्ही जेवढा की नाही याची खात्री केलेली नाही पण आलो तेव्हा इथं दूर संत गणपती पडल्या होत्या याचा अर्थ तुम्ही नक्की ना का 48 वर्ष आहे म्हणून पहिल्या दिवसापासून काल्याचा महाप्रसाद मिळेपर्यंत भोजन करायचं नाही व्रतस्थ राहायचं बोलायचं नाही असं काही नियम नक्की नाही ना नक्की. मग तसं जर नसेल जेवला असाल आणि या ठिकाणी चित्त असेल तर काय करायचं एकदा फक्त खाली बसलेले सर्व श्रोते मंडळी एकदा भगवंत नामाचा मोठ्याने जयघोष करायचा. बघूया किती मोठा आवाज येतो ते म्हणणार ना नक्की. पुंडलिक वगैरे विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सर्व संतन की विनाई शरणमन. बरं आहे असंही सगळं मीच म्हटलं फक्त जय तुमच्या वाटणीला ठेवलं. अभंग अतिशय महत्वाचा आहे अति महत्वाचा आहे असं मी म्हणते आणि जरी तुमच्या तो परिचित नसला पाठातला नसला ऐकण्यातला नसला माहितीतला नसला काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं सांगू का कीर्तन संपेपर्यंत तुमचं चित्त तुमचं मन कुठे हवं घरी टाळा सरळ लावला की नाही मागच्या दरवाजाची कडी सरळ लावली की नाही कुठे मोठ्याने अगोदरच घसा बसलाय जास्त बोलायला लावायचं नाही आणि आपण पूर्ण कीर्तन संवादात्मक करायचं म्हणजे आपापसात म्हणजे तुमच्यात नाही माझ्याशी बोलत जेव्हा जेव्हा मी बोलेन विचारेन तेव्हा तेव्हा बोलते राहा म्हणजे मग तुमचंही मन इथं स्थिर राहील आणि मलाही फार अवघड जाणार नाही. त्याच्यामुळे तुमचं चित्त इथं राहू द्या. या अभंगाचा पूर्ण सार तुमच्या अंतःकरणामध्ये उतरवण्याची जबाबदारी माझी पण तुमचं लक्ष कुठावं अजून पण मला वाटते लिंक लागलीच नाही किंवा तुमचं मन इथं स्थिर झालं नक्की इथंच आहे ना नक्की इथंच आहे का लक्ष कुठावं विठ्ठल अभंग अतिशय महत्वाचा आहे. हे यासाठी म्हटलं की बऱ्याचदा काय होतं की कीर्तनकार एखादा अभंग सेवेकरता घेतात तो अभंग घेतल्यानंतर त्या अभंगाचं चिंतन तुमच्या पुढे मांडत असताना तो अभंग तुम्हाला सांगत असताना काहीसे दृष्टांत शास्त्रोक्त पद्धतीचे किंवा योग्य असे दृष्टांत घेतात ते तुमच्या समोर मांडतात आणि या अभंगाचा सिद्धांत तुमच्या समोर ठेवतात. पण हा
अभंग अति महत्वाचा याकरता आहे की या अभंगामध्ये सिद्धांत देणारे जगद्गुरु संत तुकोबराय आहेत आणि दृष्टांत देणारे सुद्धा स्वतः तुकोबराय आहेत. एक सिद्धांत पटवण्याकरता तुकोबरायांनी या ठिकाणी तीन दृष्टांत दिले. किती दिले? 3. एका सिद्धांताकरता स्वतःहून 3 दृष्टांताची मांडणी करणं याचा अर्थ काहीतरी खास असलं पाहिजे, काहीतरी विशेष महत्व या अभंगास असलं पाहिजे. सगळेच महत्वाचे असतात, पण जगद्गुरु संत तुकोबरायांना हा सिद्धांत पटवण्याकरता 3 दृष्टांत द्यावे लागतात. याचा अर्थ अभंग अति महत्वाचा असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या कीर्तनकारांचं काम त्यांनी सोपं केलं या अभंगाद्वारे. कारण का काहीही जास्त सिद्धांत शोधायची गरज नाही, सगळं काही अभंगातच आहे, फक्त अभंग सांगायचं एवढं. आणि त्याच्यामुळं तुम्ही मात्र मनाने स्थिर राहा, बाकी सगळी जबाबदारी माझी राहील. या अभंगाचा पूर्ण सार तुमच्या अंतःकरणामध्ये उतरवण्याची. अतिशय महत्वाचा असा अभंग आहे आणि त्याच्यामुळं सिद्धांत 1 आणि दृष्टांत 3 आहेत. तसेच या अभंगात 3 शब्द अतिशय महत्वाचे आहेत. नीट लक्ष देऊन ऐका श्रोते मंडळी. 3 शब्द अतिशय महत्वाचे आहेत. पहिला शब्द जीव, पहिला शब्द जीव, दुसरा देव आणि तिसरा भाव. जीव, देव आणि भाव. बऱ्याचदा यमक आहे, त्याच्यामुळं विसरण्यासारखं असं काही नाही. पहिला जीव, थोडक्यात जर विचार करायचं झालं तर पहा, जीव या शब्दाचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ म्हणजे सर्व सजीव सृष्टीतील प्राणी मात्रांना जीव असं संबोधलं जातं की ज्याच्यामध्ये बाबा जीव आहे, अस्तित्व जाणवते ना, तो बाबा नाही का सजीव दशेत आहे तो जीव, हे आपण म्हणतो. आणि दुसरं बोली भाषेमध्ये तुम्ही आम्ही बघा, एखाद्याचं जर देहांत झालं तर एकमेकांना सांगताना काय म्हणतो? अमक्या अमक्याचा जीव गेला, बरोबर. म्हणजे बोली भाषेमधला जीव, अमक्या अमक्याचा जीव गेला म्हणजे आपल्या देहाच्या या ठिकाणी असणारा आत्माराम, आत्मा, तो जीव, त्याचं अस्तित्व निघून गेलं. आणि म्हणून आपण सांगताना सांगतो तर दुसरा अर्थ आहे हा. तर या ठिकाणी तुकोबराय ज्या अर्थाने बोलतात तो अर्थ आहे दुसरा, म्हणजे तुमच्या माझ्या ठिकाणी असणारा आत्मा, त्याला आपण बोली भाषेमध्ये जीव असं म्हणतो, त्या जीवाबद्दल म्हणतात. आणि हा जीव जोपर्यंत या देहात आहे तोपर्यंत या देहास किंमत आहे. ज्या दिवशी जीव निघून जातो त्या दिवशी या देहाला काहीही किंमत राहत नाही, अशी अवस्था. आणि म्हणून या जीवास अनन्य साधारण महत्व आहे. वास्तविक तुम्ही आम्ही बघा, जोपर्यंत जीव या शरीरात आहे तोपर्यंत फारसं कोणाला काही वाटत नाही. ज्या दिवशी देहातून जीव निघून जातो तेव्हा तुम्ही आम्ही त्या व्यक्तीचं गुणगान गायला लागतो, बरोबर की नाही? त्या व्यक्तीला आठवून रडायला लागतो. पण वास्तविक ते रडणं, ते दुःख, ती आठवण काढणं हे मला असं वाटतं. कारण बघा, जीव हा कधीही मरत नाही, आत्मा कधीही मरत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये छान वर्णन आहे त्याचं की बाबा अग्नी या आत्म्याला जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि हवा स्पर्श करू शकत नाही. मी आपला अर्थ सांगितला. आणि त्याच्या पद्धतीनं ही दशा आहे की बाबा हा आत्मा अमर आहे, तो कधीही मरत नाही. मग काय होतं तर जसं की जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वस्त्र वेडीचे, नाही का? त्या पद्धतीने म्हणजे जुनं वस्त्र एखादं आपण जीर्ण झालं, खराब झालं, वापरण्यालायक योग्य राहिलं नाही तेव्हा ते काढून टाकून देतो, फेकून देतो किंवा वापरायचं बंद करतो. त्या पद्धतीनं हा जीव एक देह सोडून दुसरा धारण करतो पण कधीही मरत नाही. आणि म्हणून या जीवास अनन्य साधारण महत्व आहे, नाही का? ममेवांश जीव लोक जीवभूता सनातना मने षष्टेन इंद्रियाणी, नाही का? प्रकृतिस्थानी वर्षती. या पद्धतीनं हा जीव कधीही मरत नाही, पण या जीवास अनन्य साधारण महत्व आहे. आणि जोपर्यंत या देहात, बघा नीट लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत या देहात हा जीव आहे तोपर्यंत या देहास किंमत आहे. आणि जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत या जीवानं काय करावं? दुसरा महत्वाचा शब्द देवाची संगती करावी. या जीवानं देवाची संगती करावी. कारण जीव आहे तोपर्यंत, एकदा गेला की काही उपयोग नाही. मुळात वास्तविक विचार केला तर हा देह केवळ आणि केवळ त्याच्या भजना करताय. देवी दिला देह भजना, देवी दिला देह भजना गोमाता.
करतो हा भाग वेगळा आहे, पण हा भजना करता आहे, देवाच्या चिंतना करता आहे, देवाचं नाम घेण्याकरता आहे, देवाची संगती करण्याकरता आहे. आणि म्हणून या जीवानं देवाची संगती करावी. कारण संगतीला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्या माणसाचा परिचय हा संगतीवरून लक्षात घेतला जातो. जर एखाद्याची ओळख नसेल, परिचय नसेल, तर काय सांगितलं जातं? आमका आमका आहे ना त्याच्यासोबत असतो तो, किंवा याचा हा नातेवाईक किंवा याचा मित्र, अशी ओळख करून देतो. आणि जशी ओळख करून दिली गेली की त्याच पद्धतीने आपल्या समोर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व राहतं. जर याच्या सोबत आहे, याच्या संगतीत आहे, म्हणजे त्याचं चरित्र या पद्धतीचं असावं, हा अंदाज सहज कोणीही बांधतं. आणि म्हणून प्रत्येक माणसाचं चरित्र एखाद्याच्या संगतीवरून लक्षात घेतलं जातं. म्हणून संगतीला अनन्यसाधारण महत्व आहे. बघा, एकदा पंडितजी, एखाद्या वेळी कसं होतं, 2 ते 3 वर्षानंतर आपल्याकडे 1 महिना वाढीव असतो, मराठी महिना, अधिक महिना, बरोबर, 2 महिना, पुरुषोत्तम मास, बरीच नाव आहेत त्याची. आणि त्याच्यामुळं हा जो महिना आहे तो वाढीव असला की आमच्या महाराज मंडळींचं बरं असतं, नाही का, वाढीव कार्यक्रम, नाही का, थोडंसं भजन वगैरे म्हणा, कीर्तन म्हणा, कार्यक्रम वेगळे, सप्ते एखादे एक्स्ट्राचे असतात. मग आता ठरलेल्या ज्या महिन्यामधले, नाही का, ठरलेले जे महिने आहेत त्याच्यापेक्षा 2.5 वर्षानंतर 1 महिना एक्स्ट्रा आला तर विषय काय होतो की त्या महिन्यामध्ये मिळणार जे काही मानधन, आपापसात बोलू नका, त्या महिन्यामध्ये मिळणारं मानधन जे ते एक्स्ट्रा झालं की नाही, ते गृहीत नाही किंवा कधीच नाही, पण त्या 2 ते 3 वर्षानंतर आहे म्हणून ते एक्स्ट्राचं झालं. मग तसंच एका वर्षी अधिक महिना आल्यामुळे झालं काय की त्या पंडितांना कथा वाचनाचे थोडे जास्तीचे पैसे मिळाले. पण त्यांनी विचार केला, माझी कन्या आता 8 वर्षाची आहे, अजून 10 वर्षानंतर ती 18 वर्षांची होईल. आता 18 वर्षाचं झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिचं लग्न वगैरे. आणि मग म्हटले काही नाही, तिच्या लग्नाकरता याचा उपयोग होईल, म्हणून त्यांनी ते एक्स्ट्राचे आलेले मानधनाचे रक्कम ते गावच्या बँका वगैरे नाही, गावच्या सावकाराकडे गेले आणि ते 20,000 रुपयाची रक्कम त्यांच्याकडे दिली, त्याच्या स्वाधीन केले. आणि त्यांना सांगितलं की हे पहा, माझी कन्या आता 8 वर्षाची आहे, अजून 10 वर्षांनी ती 18ची होईल, तिचं लग्न कार्य जेव्हा ठरेल तेव्हा मला याची आवश्यकता भासेल. आता हे जास्तीचे आणि मला ते तुमच्याकडं सुरक्षितरित्या ठेवायचं आहे. हे सगळं बोलणं आपलं झालं, व्यवहार झाला. आणि व्यवहार झाल्यानंतर सावकार आपल्या मार्गाने मार्गस्थ आणि पंडितजी आपल्या मार्गाने मार्गस्थ. वर्षानुवर्ष 10 वर्ष गेली, वेळ थांबत नाही, कशी गेली हेही कळत नाही. मुलगी 18 वर्षाची झाली, योगायोगानं एक चांगलं स्थळ चालून आलं, लग्न ठरलं, तीत वगैरे काढली, तारीख वगैरे लग्नाची ठरली गेली. आणि मग मात्र खर्चाचा जो काही बेरीज आहे ती करता करता त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लगेच सावकारांच्या घरी आले. घरी आल्यानंतर सावकारांना सांगितलं, सावकारजी, मी तुमच्याकडे 10 वर्षापूर्वी 20,000 रुपये ठेवले होते आणि सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, अमुक तारखेला आहे, तेव्हा मला आता तुमच्याकडे ठेवलेल्या रकमेची, नाही का, जी काही व्याजासहित झालेली रक्कम आहे, मुद्दल आहे, ती मला तुम्ही द्या. असं म्हटल्यानंतर सावकारांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि थोडे विचारात पडले आणि एक प्रश्न केला. काय प्रश्न केला की पंडितजी, तुम्ही म्हणता, तुम्ही जे काही मला सांगता की 20,000 रुपये ठेवले, त्या 20,000 रुपये माझ्याकडे दिले, याची काही तुमच्याकडे लेखी टाकी अशी नोंद, लेखी पुरावा आहे का? तेव्हा पंडितजी एकदम भारावून गेले, कारण असं काहीच नव्हतं. आणि म्हणून ते म्हटले, नाही, माझ्याकडे असा लेखी पुरावा नाही म्हटल्यावर सावकार म्हणतात, अहो पंडितजी,
माझ्याकडे रोज असे किती व्यवहार होतात, किती लोक येतात, किती जातात आणि तुम्ही 10 वर्षापूर्वीचा सांगता. माझ्या लक्षात सुद्धा नाही. तुम्ही माझ्याकडे 20,000 दिलेत हे लक्षात सुद्धा नाही. मी तुम्हाला कोणत्या विश्वासावरती आता ही रक्कम परत करू? तुमच्याकडे लेखी पुरावा नाही. मी कशाच्या जोरावरती, कोणत्या विश्वासावरती तुम्हाला ही रक्कम परत करावी? आणि असं म्हटल्यानंतर पंडितजी मात्र आता गडबडले, कारण अवस्था अशी की लग्न तोंडावरती आलं. पण या दिलेल्या रकमेच्या जीवावरती थोडा बिनधास्त माणूस असतो. अचानक ते 20,000 रुपये नाही म्हटल्यानंतर व्याज जाऊ द्या, पण रक्कमही नाही म्हटल्यावर थोडं अवघड झालं ना. आणि म्हणून न्याय मागण्याकरता त्या नगरीच्या राजाजवळ गेले. राजाला सर्व घडलेला इतिवृत्तांत सांगितला आणि ते ऐकल्याबरोबर राजाने सांगितलं की तुम्ही माझ्याकडे न्याय म्हणून याल. आर्थिक मदत मीही तुम्हाला करू शकतो, पण तुम्हाला न्याय हवा आहे. बरं ठीक आहे, मी जरी सावकाराकडे गेलो तर सावकाराला पुरावाच द्यावा लागणार आहे आणि माझ्या धाकाने ते हाही म्हणतील, पण विश्वास हा पुराव्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून म्हटले आता काहीतरी युक्ती लावली पाहिजे. आणि म्हणून युक्ती केली आणि ठरवलं काही नाही, आता काहीतरी करूया. म्हणून त्या सावकाराच्याकडे जाताना त्यांनी काय केलं, 2 दिवसांनी रविवार होता. प्रत्येक रविवारी राजा नगराला प्रदक्षिणा घालायचा. प्रदक्षिणा कशा करता की माझ्या राज्याचा सर्व कारभार सुरक्षित, व्यवस्थित, सरळ काही चाललाय का, सुरळीत आहे का हे पाहण्याकरता. आणि म्हणून सांगितलं की तेव्हा दर रविवारी सावकार माझा आदरपूर्वक सन्मान करतात. तुम्ही काय करा पंडितजी की त्या सावकाराच्या घराच्या काही अंतरावरती अशा स्थितीमध्ये थांबा की जेणेकरून त्या सावकाराला तुम्ही दिसाल. बरं म्हटले ठीक आहे, बाकी पुढचं पुढं बघू. आणि मग रविवारच्या दिवशी पंडितजीने आपलं सर्व काही आवरलं आणि त्या सावकाराच्या घराच्या काही अंतरावरती थांबले. राजाचा रथ नगर प्रदक्षिणा करत करत सावकाराच्या घराच्या समोर आला. प्रत्येक रविवारी ठरल्याप्रमाणे सावकारांनी एक पुष्पगुच्छ घेतला, बुकेट नाही का, एक हार घेतला आणि त्या ठिकाणी राजाचा सन्मान करण्याकरता सावकार निघाले. रथ थांबला होता आणि सावकार तिथं पोहोचल्यानंतर राजाने या वेळेला अभिवादन केलं नाही किंवा सावकाराने जे केलेलं अभिवादन आहे त्याला काहीही प्रतिसाद दिला नाही. एकटक लक्ष त्या पंडितांकडेच ठेवलं आणि सावकार पुढे येतोय कशासाठी, पुष्पगुच्छ देण्याकरता, हार घालण्याकरता. तेव्हा मात्र दुर्लक्ष केलं. जवळचा आपला एक चांगला हार घेतला, एक पुष्पगुच्छ घेतला आणि राजा रथातून खाली उतरला. आणि जिकडे एकटक लक्ष होतं त्या ठिकाणी ते गेले. कुठे लक्ष होतं? पंडितांकडे गेले. त्यांना अभिवादन केलं आणि गळ्यामध्ये हार घातला, हातामध्ये पुष्पगुच्छ दिला आणि पंडितांचा हात पकडला आणि रथामध्ये आपल्या शेजारी आणून बसवलं. हे कुणी बघितलं? सावकाराने बघितलं. रथ पुढे निघून गेला. मग आता सावकारांना वाईट एका गोष्टीचं वाटलं की इतके वर्ष झालं मी राजाचा सन्मान करतो आणि राजा माझ्याशी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद देतो. आज असं झालं नाही. का झालं नाही? कारण राजाचं माझ्याकडे लक्ष नाही. का नाही? तर राजाचं लक्ष कुठे होतं? पंडितांकडे. हे पंडित तेच आहे जे 2 दिवसापूर्वी माझ्याकडे व्याजासहित मुद्दल जी आहे ते मागण्याकरता आले होते. ज्या अर्थी सावकार विचार करायला लागतो, ज्या अर्थी राजाचा आणि पंडितांचा संबंध आहे किंवा हे पंडित राजाच्या संगतीत आहे, त्या अर्थी माझ्याशी खोटं बोलत पुरावा नव्हता, पण संगती आणि त्याच्यामुळं सावकार तातडीनं घरामध्ये आले. कपाटामधल्या जुन्या 10 वर्षाच्या वह्या काढायला सुरुवात केली आणि एका वहीमध्ये नोंद सापडली की या पंडितांनी 20,000 रुपये ठेवले होते 10 वर्षाकरता. हे वाचल्यानंतर डोक्यामध्ये प्रकाश पडला. म्हणजे आपण चूक केली. लगेच आपल्या नोकरांना बोलवलं. पंडितांना आदरपूर्वक या ठिकाणी घेऊन या असा निरोप दिला. पंडित त्यांना काही अंतरावरती राजा सोडून गेला होता आणि सांगितलं होतं, युक्ती केलीये, किती सफल होते हे तुम्ही घरी पोहोचायच्या आत लक्षात येईल. आणि तसंच झालं. पंडित घरी पोहोचायच्या अगोदर सावकाराची माणसं पंडितांजवळ आदरपूर्वक सन्मान करून सन्मानपूर्वक सावकाराकडे घेऊन गेले. सावकाराने अभिवादन केलं, बसायला आसन दिलं आणि प्रथम क्षमा याचना मागितली, माफी मागितली.
म्हटले पंडितजी माझ्याकडून चूक झाली, मी तुम्हाला लेखी पुरावा मागितला, कारण स्वाभाविक आहे की माझ्याकडे रोज असे अनेक व्यवहार होता, माझ्या लक्षात आलं नाही, त्यासाठी क्षमा असावी. मगाशी मी काही वेळापूर्वी तुम्हाला राजाच्या संगतीत बघितलं आणि माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, मी जुन्या वह्या चालल्या, त्या वहीत नोंद सापडली, तुम्हाला पुरावा द्यायची आवश्यकता नाही. तुमच्या कन्येचं लग्न आहे, त्या मुद्दलीचे व्याजासहित 50,000 झाले आणि तुमच्या कन्येचं लग्न आहे म्हणून माझ्याकडून 1,000 असे 51,000 रुपये या उर्जंडीत आहेत, हे घ्या. आणि जर काही कमी पडलं तर हक्काने मला सांगा. आता मला श्रोते मंडळी हे सांगा, हा सगळा सावकाराशामध्ये झालेला बदल कशामुळे? मोठ्याने कशामुळे? संगतीमुळे. संगती अतिशय महत्वाची आहे. मग या जीवानं राजाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर एवढा बदल होऊ शकतो, तर या जीवानं महाराजांची संगती केल्यावर किती बदल होऊ शकतो? महाराजा कोण आहे? पंढरपूर पाटणी का महाराजा सार्वभौम, नाही का? पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाव. मग कोण आहे? तर पांडुरंग परमात्मा म्हणजे महाराजा आहे. आणि त्याच्यामुळं या जीवानं राजाऐवजी महाराजांची म्हणजे देवाची संगती केली तर किती लाभ होईल, किती फायदा होईल? फायदाच फायदा होईल ना. पण बघा, पण सगळ्यात महत्वाचं, या जीवानं त्या देवाची संगती करण्याकरता तिसरा महत्वाचा शब्द काय आवश्यक आहे? भाव. काय आवश्यक आहे? भाव. आणि भावाशिवाय देवाची संगती घडत नाही. तुम्ही कितीही ठरवलं तरी सुद्धा जमणार नाही. आणि हा जो भाव आहे तोच या अभंगाचा सिद्धांत आहे, अभंगाचा दुसरं चरण. एक वेळ दृष्टांत विसरला तरी चालेल, पण सिद्धांत विसरायचा नाही. आणि म्हणून मी म्हटलं, या जीवानं देवाची संगती करावी आणि देवाची संगती करण्याकरता तिसरा महत्वाचा शब्द तो म्हणजे भाव. बघा, महिला मंडळ, खरं तर बहुसंख्येने महिला मंडळच आमचा हजर आहे आणि बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावाच्या ठिकाणी सप्ताच्या ठिकाणी महिला मंडळांची उपस्थिती जास्त प्रमाणात असते. आणि त्याच्यामुळं हा भाव शब्द आला तर तुम्ही कुठेही वेगळ्या विचारात जायचं नाही, कारण गेले 7-8 महिन्यापासून हा भाव शब्द एवढा प्रचलित झालाय, बरोबर आहे की नाही सचिन महाराज? एवढा प्रचलित झालाय. कशामुळे? काय? लाडक्या बहीण योजनेमुळे. तर तुम्ही भाव म्हटल्यानंतर सगळं काही विचार तिकडं सरकेल, तर असं होऊ द्यायचं नाही. कारण मी कुठल्याही नातेसंबंधातील भावाबद्दल बोलत नाही. आणि दुसरं म्हणजे आपण नाही का सहज जर बाजारमध्ये मार्केटमध्ये गेलो आणि सहज विचारतो केळी काय भावाने दिली हो, नाही का, तर त्या भावाबद्दल सुद्धा बोलत नाही. म्हणजे हा भाव म्हणजे दर, व्हॅल्यू, किंमत, तर त्या भावाबद्दल सुद्धा बोलत नाही. मग इथं सांगितलेला भाव कोणता? तर हा भाव म्हणजे चित्ताची एकाग्रता, असा त्याचा सरळ अर्थ आहे. अजून याच्या मुलीने जर सिमिलर समानार्थी शब्द सांगायचं झाले तर तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असलेली भगवंताबद्दलची निस्सीमता, निस्वार्थ प्रेम, हा झाला भाव. आणि या भावाबद्दल आपण विचार करतोय. या भावाबद्दल तुकोबरे अभंगात सांगतात, नातेसंबंधातल्या नाही किंवा दर किंवा किंमत, व्हॅल्यू या भावाबद्दल सुद्धा नाही. आणि चित्ताच्या या अवस्थेला बघा, जशी तुमच्या अंतःकरणामध्ये हा भाव आहे भगवंताबद्दल, तसाच तुम्हाला तो प्राप्त होणार आहे. हा या चरणाचा सरळ सरळ असा अर्थ आहे. जरी पूर्ण लक्षात नाही राहिलं तर सरळ बोली भाषेत म्हणायचं, जसा भाव तसा देव. एवढं लक्षात राहील. श्रोते मंडळी, पाठीमागं जागे आहात ना? जागे आहात का? काय सिद्धांत आहे? जसा भाव तसा
काय होतं, आजकाल कीर्तनाची परिभाषाच बदलून गेली, बरोबर आहे की नाही महाराज? तुम्हाला पण चांगला अनुभव असणार आहे या सगळ्या गोष्टीचा, नाही का? म्हणजे आध्यात्मिक सुरू झालं की आमच्या तंद्रात तर जागा समाधी लागायला सुरुवात होती, आहे की नाही? हसवलं तर कीर्तन काहीच रिस्पॉन्स नाही. मला विचार करायला असं वाटतंय की खरंच तुम्ही इथं आहे की नाही, चांगलं. आणि नाही हसवलं तर काही कळलं नाही. ते झालंय कसं, विषय विषयाचा कडी बाळ गोड करवात लागे कडू कडू विषय जीवेसी झाला, या पद्धतीची अवस्था झालेली आहे. पण मी तुम्हाला सांगू, जो विषय घेतलाय ना, जो अभंग घेतलाय, त्या अभंगाचा सार तुमच्या अंतरात उतरलो नाही, तो अभंग तुम्हाला जर कळला नाही तर त्या कीर्तनाला काही अर्थ राहणार नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं, कीर्तन भरपूर करण्यापेक्षा लिमिटेड असावी, पण ती चाकुरीबद्धच असावी. आणि त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटेल नाही का, तर इकडं बघताना असं कधीच बघायचं नाही, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, ते आत्मसिद्धीचं साधन आहे, भगवंतापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. आणि तिकडं त्याच दृष्टिकोनातून पाहायचं. आणि त्याच्यामुळं लक्ष तुमचं इथं स्थिर ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो भाव आहे, जर तुमचा या ठिकाणी स्थिर नसेल तर तुमच्या इथं असण्याला काही अर्थ नाही. आणि त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं, जसा मोठ्यानी, जसा भाव तसा देव. आता म्हणायचं, भावे विना देव न करे निसंदेह, भावे विना देव न करे निसंदेह, भावे विना देव न करे निसंदेह, भावे विना देव न भावाशिवाय देव कळत नाही आणि गुरुशिवाय अनुभवाची प्राप्ती होत नाही, असं ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठामध्ये. आणि त्याच्यामुळं हे महत्वाचं आहे की तुमचा भाव स्थिर असणं गरजेचं आहे, तुमच्या अंतर्मनात तो असणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं ही चित्ताची एकाग्रता, त्याचा खरा अर्थ हा आहे चित्ताची एकाग्रता. आणि त्याला सिमिलर म्हणजे निस्सीमता, अंतर्मनाची अवस्था, निस्वार्थ प्रेम, याला आपण भाव असं म्हणतो. आणि तो भाव स्थिर असला पाहिजे, वरवरचा देवाला चालत नाही. कारण आपण मगाचपासून हेच म्हणतोय, जसा भाव तसा देव. जर तुमचा भाव वरवरचा तसा देवही, आणि देव एवढा सोपा नाही, नाही का? आपण सहज म्हणतो, मनी नाही भाव आणि देवा मरका, देव अशाने पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही. आणि त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीचा सरळ विचार करून पहा, तो काही तुम्ही विकत घेऊन मिळणार नाही. त्यासाठी तुमच्या चित्ताची अवस्था ही निस्सीमच असली पाहिजे, तुमच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल प्रेम निस्सीम निस्वार्थपणे असलं पाहिजे, तर आणि तरच तो प्राप्त होतो. आणि त्यामुळं हा भाव अतिशय महत्वाचा आहे. कशा करता? आपण देवाची संगती करता, हे महत्वाचं आहे. या 3 शब्दातून आपण बाहेर पडलो. आता या भावाची जर अवस्था किंवा विचार करायला गेलं तर हा भाव सुद्धा 3 प्रकारचा आहे. बघा, पाण्यापासून 3 गोष्टी निर्माण होतात. पहिलं म्हणजे मोती. आता हा पाण्यापासून निर्माण होतो. असं म्हणतात की स्वाती नक्षत्राच्या दिवशी पावसाचं पाणी शिंपल्यात पडतं तेव्हा मोत्याची निर्मिती होते. पाण्यापासून निर्माण झाला हा मोती, पाण्यात टाकल्यावर परत पाणी रूप होतो का? पाणी रूप होतो का? नाही. मग काहींच्या अंतःकरणामधला भाव हा या मोत्याप्रमाणे असतो. म्हणजे देवापासून आपलं अस्तित्व निर्माण झालं, पण परत त्याच्यामध्ये एकरूप न होणं किंवा त्याचं अस्तित्व नाकारणं. म्हणजे थोडक्यात सांगू का, नास्तिक वृत्तीचा सर्व वर्ग या गटामध्ये येतो, मोती या गटामध्ये येतो. कारण 2 चांगले जीवलग मित्र, एक आस्तिक म्हणजे देवाची भक्ती करणारा, देव मानणारा, आणि एक नास्तिक ज्याला देवाचं पटत नाही, देव मानत नाही, अशा पद्धतीचा. आणि मग एक दिवस त्यांच्यामध्ये याच विषयावरून थोडा वाद सुरू झाला. आता जो आस्तिक होता तो शेतामध्ये जळण आणण्याकरता निघाला होता, जवळ एक कुऱ्हाड होती. आणि हा नास्तिक आहे ना, तो काही केलं ऐके ना, त्याचं एकच म्हणणं, देव आहे असं तुझं म्हणणं आहे ना, मला आत्ताच्या आत्ता दाखव. देव दिसला तर
देव आहे. जर देव दिसत नाही तर तो नाही. आणि त्याच्यामुळं त्याची ही बडबड ऐकून ऐकून वैतागून शेवटी जो देव मानणारा आहे त्यानं काय केलं, आपल्या हातातील कुऱ्हाड जी होती ती सरळ पायावर त्याच्या पडेल अशी वरून सोडून दिली. आता कुऱ्हाड पायावर पडलं, त्याला बरं वाटलं असेल का? श्रोते मंडळी, बरं वाटलं असेल का? वेदना व्हायला लागल्याच ना, पायात जखम झाली आणि ती जी कळ आहे, ती वेदना आहे, ती त्याला थोडी असह्य झाली आणि म्हणून तो ओरडतो, अरे हे काय केलं, मला किती वेदना होते, किती त्रास होतोय. असं म्हटल्याबरोबर ज्याने टाकली होती कुऱ्हाड तो म्हणतो कसा, कसल्या वेदना, कसला त्रास, मला काही दिसत नाही. अरे तुला कसा दिसेल, मला होत आहे ते मला जाणवत आहे, तुला कशा दिसतील. असं म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिलं, असंच आहे, देव दिसत नाही, तो अनुभवता येतो. आणि मी खरं सांगू का श्रोते मंडळी, देव ही डोळ्याने बघण्याची गोष्ट अजिबात नाही, देव अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून कारण बघा ना, ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, त्याला तुम्ही डोळ्याने काय पाहणार आहे? आकाराला संतांनी जरी आणलं असलं तर वास्तव त्याचा स्वरूप निर्गुण निराकार आहे. आणि त्याच्यामुळं त्याला पाहायचं असेल तर एक संत भूमिकेत नाही, तर मग त्या पद्धतीची साधना तुमच्याकडे असली पाहिजे तर त्याला पाहता येईल. पण मी म्हटलं तसं देव कसा आहे, ज्याला रूप रंग आकार नाही असा आहे. आणि त्याच्यामुळे तो बघण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे. आणि म्हणून काहींचा भाव त्या मोत्याप्रमाणे त्याच्यापासून अस्तित्व निर्माण जरी झालं असलं तरी त्यालाच नाकारलं. दुसरं म्हणजे मीठ. मीठ कशापासून निर्माण झालं? पाण्यापासून. पाण्यापासून त्याला वेगळं केलं, फॅक्टरीमध्ये जमा करतात, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. आजकाल मिठाचे भरपूर प्रकार बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काळं मीठ आहे, ते सैंधव मीठ आहे, चाट म्हणून फ्रूटसाठी वापरतो ते मीठ आहे, व्हाईट पांढरं शुभ्र असं बारीक मीठ आहे, त्याचं मोठं मीठ आहे, असे बरेच प्रकार आहेत. मग हे त्याचं वेगवेगळं असं वर्गीकरण केलं जातं. पॅकिंग केल्यानंतर ते किराणा स्टोअरमध्ये येतं, तिथून आपण घरी आणतो आणि घरी आणल्यानंतर ते आपण भोजनामध्ये सार म्हणून वापरतो. जेव्हा ते मीठ आपण आमटीमध्ये टाकतो त्या क्षणी ते पाण्याशी होतं की नाही? होतं. पण बघा, म्हणजे काहींचा भाव जो आहे तो या मिठाप्रमाणे आहे, त्याला परत भेटण्याची इच्छा आहे, तो हवा आहे, ज्याच्यापासून निर्माण झालं त्याच्याशी एकरूप होण्याची इच्छा आहे. म्हणजे देवापासून अस्तित्व निर्माण झालं, पण थोडं भरकटल्यामुळे, म्हणजे त्याचा संग सोडल्यामुळे फॅक्टरी, तिथून प्रक्रिया करून पॅकिंग होऊन दुकानात, तिथून घरी आणल्यावर पण भरणीत, आणि त्याच्यानंतर रोज थोडं थोडं त्या भोजनामध्ये, आणि मग पाण्याशी एकरूप होता. याचा अर्थ संग सोडला म्हणून एवढं फिरावं लागलं, पण पाण्यात परत प्रवेश केला की परत ते एकरूप होतं. म्हणजे काहींचा भाव, जी जिज्ञासू वृत्ती, जी आहे मुमुक्षता आहे, जी मनामध्ये उत्कंठ आहे, ती या मिठाप्रमाणे काहींची असते, काहींचा अंतकरणातला भाव असा आहे. आणि तिसरं म्हणजे पाण्यापासून निर्माण होणारी तिसरी गोष्ट ती म्हणजे बर्फ. कशापासून निर्माण होतो? पाण्यापासून. पण याची व्याख्या करायची झाली तर एकच होते, पाण्याचा स्थायी रूप म्हणजे बर्फ आणि द्रव रूप म्हणजे पाणी. याच्यापेक्षा वेगळं काही सांगाल का? अजून एक सांगू, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दिसायला प्रतिमा वेगळ्या पण दोन्हीही एकच. दिसायला स्थायीरूप द्रवरूप असं वेगळं दिसतंय पण दोन्हीही एकच. मग काहीचा भाव संतांप्रमाणे असतो नाही का, दिसायला फक्त दिसतंय ते त्या पद्धतीचा वेगळा आहे, पण काहींचा भाव असा. मग या तिन्ही भावांचं वर्गीकरण आहे. मग यामध्ये तुम्हाला जसा जमेल तो, पण तुमच्या अंतःकरणामध्ये भाव असणं अतिशय गरजेचं आहे. का गरजेचं आहे मी तुम्हाला सांगते. गीतेमध्ये 9व्या अध्यायातील 26वा श्लोक, पत्र पुष्पम फलम तोयो मिळवल्या भक्त्या प्रयशती तदं कर्तु कर्तृष्णामी प्रेतात म्हणा. याच्यामध्ये सरळ सांगितलं आहे की तुम्ही देवाला पान, फूल, फळ नाही का, पुष्प अर्पण जे करता ते काय करायचे? भावाने अर्पण करायचं आहे. त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. बघा, थोडं श्लोकाकडे परत नंतर येऊया. बघा, आपण पूजा घरामध्ये रोज पूजा करतो की नाही? पूजा करतो की नाही? करतो. पूजेसाठी हीच सगळी साधनं वापरतो. पाणी वापरतो, देवाला फूल अर्पण करतो, फळ अर्पण करतो, पान अर्पण करतो, किंवा अजून आपण वस्त्र वगैरे बरंच काही. बरोबर आहे की नाही? सगळे करतात ना? पूजा करतात की नाही? आवाज एवढा कमी येतोय की होते की नाही पूजा हेच पट वाटतंय. होते ना पूजा घरी? होते. बरं, पूजेसाठी आपण ही साधनं सगळी वापरतो. काहींच्या अंतःकरणात भाव असा असतो की वारानुसार देवाला वस्त्र परिधान केलं जातं. नवरात्रीचे 9 कलर नाहीत बरं का, हे रंग 7 वारांचे. आणि त्या वारा दिवशी अजूनही तुम्ही बघा, प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या
देवाला वारानुसारच वस्त्र परिधान केलं जातं. हा तर वाराचा रंग आहे, हा नवरात्रीतच दिलाय असं अजिबात नाही. आणि त्याच्यामुळं हा एक भाव आहे. आज सोमवार आहे बाबा, श्वेत पांढरा कपडा देवाला अर्पण करूया, मंगळवार आहे लाल अर्पण करूया, म्हणजे या पद्धतीचा हा एक भाव आहे. दुसरं म्हणजे पाणी अर्पण करत असताना काही जणांचा भाव एवढा तीव्र असतो की काही जण गंगेला जर गेले, काशीला गेले तर गंगेचं पाणी आणून ते आणलेल्या पाण्याने देवाला आंघोळ घालतात. बरोबर आहे की नाही? आंघोळीच्या पाण्यात पण आपल्या थोडं थोडं, कारण गंगेपर्यंत नाही पोहोचता आलं तरी बाबा थोडं फार का असेल आपण त्याचं त्यांना पुण्य मिळावं म्हणून आपण त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून देतो. देवालाही त्याने आंघोळ घातली जाते. काही जण नर्मदेवरून पाणी आणतात नर्मदा परिक्रमा केल्यानंतर. काही जण मध्यंतरी प्रयागराजला कुंभमेळ्यात तिथून पाणी घेऊन त्रिवेणी संगमात आले असतील. सचिन महाराज गेले होते, मला माहितीये. हा म्हणजे आम्ही पण गेलो होतो आणि त्याच्यामुळे मग ते पाणी घेऊन तुम्ही आला तर आम्ही आलो होतो. कारण महाकुंभचं स्नान ज्यांना बाबा नाही म्हटलं, मग घरातले जे नव्हते आले त्यांना देण्याकरता मग देवालाही असं. मग हाही काही जणांचा भाव आहे. काही जण गोदावरीचा आणतील, काही पंढरपूरच्या चंद्रभागेचा आणतील, काही कृष्णेचा आणतील, काही जण नळाला रोज येतं त्या ताज्या पाण्याने देवाला आंघोळ घालतील. काहींच्याकडे रोज पाणी येत नसेल, त्यांनी काय करावं, रोज जेव्हा पाणी येतं तेव्हा त्याच्यासाठी वेगळी कळशी भरून ठेवावी, रोजच्या वापरात नसावं, आणि मग त्याचा देवाला हा एक भावच आहे की नाही मला सांगा. अंतःकरणाचा भावच आहे ना, हाही एक भावच आहे. दुसरा म्हणजे फूल अर्पण करतानाही आपण विचार करतो बघा. गणपतीला जाणार असेल तर लाल रंगाचं जाई किंवा जास्वंदीचं फुल देवाला करतो की नाही? असंच करतो की नाही? किंवा दुर्वा घेऊन जातो, बरोबर की नाही? बरोबर. महादेवाला जात असेल तर बेल घेऊन जातो किंवा चाफ्याची फुलं घेऊन जातो, असंच आहे ना. देवी असेल तर बाबा गजरा सुवासिक फुल अर्पण करतो. हा सुद्धा एक प्रकारचा भावच आहे. नैवेद्यात सुद्धा देवाच्या आवडीनुसार पदार्थ दिले जातात किंवा एखादं फळ अर्पण त्याच्या आवडीनुसार केलं जातं. मग हाही एक प्रकारचा भावच आहे. पण आता मला सांगा, आपल्याकडे संक्रांतीला आणि दसऱ्या दिवशी आपण एकमेकांना काय देतो? संक्रांती दिवशी नाही, वाण वगैरे ठीक आहे, पण एकमेकांना सगळ्यांना काय देतो? तिळगुळ देतो. आणि काय म्हणतो? बरोबर. आणि दसऱ्या दिवशी सोनं घ्या सोन्यासारखं, हे सगळ्यांना आपण म्हणतो. पण बघा, प्रत्येकासोबत त्या दिवशी एक तरी किस्सा झालेला असतो. एक तरी व्यक्ती त्या व्यक्तीला आपल्याला अशी भेटलेली असते. कशी भेटलेली असते? काहीतरी घाई गडबडीत आहे, जवळ तिळगुळ वगैरे नाही किंवा आपल्याची पानं सोबत घ्यायला विसरलेली असते आणि ती व्यक्ती आपल्याला भेटली. बहुतांशी त्या दिवशीचे आपले सगळे काही आपण हेवे दावे मतभेद सगळे दूर ठेवतो, प्रत्येकाला तिळगुळ देतो, सोनं देतो, म्हणतो सोनं घ्या सोन्यासारखं राहा, तिळगुळ घ्या आणि गोड बोला, असं म्हणतो की नाही? सगळ्यांना म्हणतो. मग ही गडबडीमध्ये असलेली व्यक्ती आपल्याला दिसली तरी पण आपण काय म्हणतो? तुझी रोजचीच गडबड आहे, 2 मिनिटं थांब. आणि आपला हात आपल्या जवळ असलेल्या वाटीतील तिळगुळामध्ये खिशात असेल कुणी तर खिशातून काढून त्या आपले 4 तिळगुळाचे खडे घ्यायचे, समोरच्या व्यक्तीच्या हातावरती ठेवायचे आणि काय म्हणतो आपण? तिळगुळ घे गोड बोल. आता ती व्यक्ती गडबडीत होती बघा, जवळ तिळगुळ नाही किंवा सोनं आपण दिलं असलं तरी जवळ आपट्याची पानं नाही. मग ती व्यक्ती काय करते? आपण दिलेल्या तिळगुळातले 4 खडे उचलते आणि आपल्या हातावरती ठेवते, म्हणते हे धर, तू पण घे, तिळगुळ घे आणि गोड बोल. हे आपल्यासोबत होतं की नाही? एक तरी व्यक्ती दिवसातून त्या दिवशी अशी भेटते. आणि असं झाल्यावर आपल्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडतं. काय वाक्य आहे होते? मोठ्याने माझंच, बरोबर की नाही? आता मला सांगा, नर्मदेचं पाणी असू दे, त्रिवेणी संगमाचं असू दे, गंगेचं असू दे, गोदावरी कृष्णेचं नाही तर रोज नळाला येणार असू दे, निर्माण कोणी केलं? फळ असेल, फूल असेल, पान असेल, हे सगळं निर्माण करणारा कोण आहे? मग आपण देवाला हे उपचार जरी भाव ठेवून करत असलो तरी हे आपण जेव्हा त्याला अर्पण करतो तेव्हा सुद्धा तो हेच म्हणतो, माझंच. आपण म्हणतो तो देव आहे, तोही तेच म्हणतो, अरे माझंच मला दिलं का? देवाला याचं काही कमी नाही, सगळं त्याचंच आहे. आणि त्याच्यामुळे तोही हेच म्हणतो, माझंच मला का? मग त्याला काय आवश्यक असतं? मग ते तुम्ही पाणी शिळा असू दे, ताजा असू दे किंवा कसंही असू दे, फूल वाळलेलं असू दे, सुकलेलं असू दे, कोमेजलेलं असू दे, सुवासिक असू दे किंवा नसू दे, पान सुद्धा कशाचाही असू दे, ते
आहे. कारण हे सगळं त्याने निर्माण केलेलं आहे, ही त्याची संपत्ती आहे. त्याचा त्याला देण्यात काही वेगळं आपण करत नाही. त्याला अपेक्षित काय त्याच्याकडे नाही काय तर एकच नाही, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तया. त्याच्याकडे दुष्काळ एकाच गोष्टीचा आहे, तो म्हणजे भावाचा. सगळं आहे, फक्त भाव नाही. आणि तो भाव त्याला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही अर्पण काय करता हे महत्वाचं नाही. या श्लोकाचीच ओवी आहे. मग निस्सीम भाव उल्हास आहे. काय मला निस्सीम भाव प्रिय आहे, हे अर्पण करताना तो भाव मला ठेवा, बाकी काही नाही. तुम्ही काही अर्पण करा अगर न करा हे सगळं त्याचं आहे, पण भाव अंतकरणामध्ये तुमच्या हवा. आणि जर भाव आहे तर तो तुम्हाला प्राप्त होणार आहे. कारण जसा तसा सरळ जाऊया का उलट येऊया, तुम्ही सांगा. बोला की मोठ्याने, म्हणजे चढत्या क्रमाने जाऊया नाही का, स्टेप बाय असं जाऊया ना. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मग हा जसा भाव तसा देव किंवा जयाती जैसा भाव तया सवळी तैसा देव हे सांगण्याकरता तुकोबऱ्यांचा पहिला दृष्टांत अभंगाचा शेवटचं चरण. तुका म्हणे माता, 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 तुका म्हणे माता. पैसा भाव वाहे तारुल्याची माता, दयाची पैसा भाव, दयाची पैसा तुका म्हणे माता वाहे तारुल्याची चिंता. हा दृष्टांत कोणाचा आहे? आई आणि लहानशा बाळाचा, आई आणि लेकराचा. दृष्टांत कोणाचा आहे? आई आणि मुलाचा. काय सांगण्याकरता? भाव सांगण्याकरता. बघा, आई आणि माता यांचं जर उदाहरण समोर, आई आणि मुलगा यांचं जर उदाहरण समोर घेतलं तर एका आईचं एका मातेचं आपल्या बाळावरती किती प्रेम असतं याचं मोजमाप करता येईल का? अजिबात करता येणार नाही. जसं समुद्रात किती लिटर पाणी आहे याचा मोजमाप करता येत नाही, त्या पद्धतीनं बघा आईचं आपल्या बाळावरती किती प्रेम आहे याचंही मोजमाप करता येत नाही. आणि म्हणून किंवा नाही का, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. कारण तिचा कुठलाही स्वार्थ नसतो, कुठलाही स्वार्थी भाव नाही, हेतू नाही. ती मनापासून बाळावरती प्रेम करते, कुठल्याही हेतूशिवाय स्वार्थाशिवाय करते. आणि म्हणून हा या पद्धतीचा भाव या दोघांमध्ये असतो. जास्त कशाला पाहिजे? पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही, आमच्या वेळेला 3री-4थीला हिरकणी नावाची कविता होती. त्या कवितेचं वर्णन असं आहे की हिरकणी नावाची एक गवळण रायगडावरती रोज दूध दही ताक विकण्याकरता जायची. आणि एक दिवस तिला थोडा उशीर झाला. गडाचे नियम राजाने घालून दिले होते की सूर्यास्त झाला नाही झाला म्हटलं की दरवाजे बंद होतील, दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच उघडतील. आणि त्याच्यामुळं काय झालं, दरवाजे बंद झाले. आता हिला खाली जाण्यासाठी काही साधन नाही, दरवाजाच बंद, सकाळशिवाय उघडणार नाही. आणि तिचं लहानसं लेकरू खाली गावामध्ये पायथ्याच्या जे गाव होतं त्या गावाला आहे. आणि त्याच्यामुळं तिला विचार पडला की माझ्याशिवाय ते राहणार नाही. काय करावं? तिनं बऱ्याच विनवण्या करून झाल्या, पण नियम तोडणार नाही म्हटल्यावर तिने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. तिने काय केलं तर त्या रायगडाचा एक बुरुज उतरून ती खाली आली. तिने हा विचार केला नाही, माझा हात जर चटकला तर मी खोल दरीत पडू शकते, मी मरू शकते, मी माझ्यापर्यंत कदाचित पोहोचणारही नाही, माझा पाय घसरला तरी सुद्धा आहे. पण हे धाडस ती हिरकणी कशा करता करते? वाहे तारुल्याची चिंता. बरोबर की नाही? आपल्या
बाळाकरता बाळाच्या काळजीपोटी करते, स्वतःच्या जीवाची पर्वा माता करत नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्ही आई आणि मुलाच्या, आई आणि लहानशा लेकराच्या नात्यासारखा जरी भाव, तेवढी आर्तता जरी आपल्या देवाबद्दल ठेवली तरी चालेल, पण तुमच्या अंतकरणामध्ये भाव असायला हवा. बघा ना, या नात्यामध्ये निस्वार्थपणे ते नातं जपलं जातं, कुठला स्वार्थ नाही. आणि ते जे प्रेम आहे त्या पद्धतीचं, देवालाही आपला मुलगा म्हणून जरी प्रेम केलं, भाव तो जरी त्या पद्धतीचा ठेवला तरी चालेल, पण भाव अंतकरणामध्ये असायला हवा. जमेल ना? या नातासारखं जरी जमेल. कारण बघा, तुम्ही अगदी कारणापुरतं जरी म्हटलं तरी चालेल, बाकी सगळं मी तुम्हाला नंतर सांगते. पण या नात्यासारखा भाव जरी जोपासता आला तरी चालेल, पण देवाबद्दल अंतकरणामध्ये भाव असायला हवा. कारण जसा विठोबा रखुमाई. Come on.